मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, विश्वाच्या मालकावर संतांचं कर्ज आहे आणि त्या कर्जानं पंढरपुरातल्या मालकाची मान वाकलेली आहे. ते कर्ज फिटत नाही याच्याकरता त्या संतांकडे नाचतोय. नाचणे या शब्दाचा अर्थ पायात घुंगर बांधून नाही. नाचणे या शब्दाचा अर्थ असा आहे की संतांच्या घरची जी काही कामं पडलेली ती कामं करणे, इति नाम नाचणे. साकडे पडोने देखा हे व्यथा. संकट, साकडे म्हणजे संकट. काही अडचण असेल, व्यथा असेल, दुःख असेल, आपणची माथा ओढवी. आदा कदा या संतांच्या कर्जानं मान वाकलेली, कर्ज फिटत नाही याच्याकरता संतांकडे आलेली संकट, दुःख, नाना प्रकारच्या व्याधी ते स्वतःच्या डोक्यावर घेतोय. म्हणून मालक शेवटच्या कडव्यात म्हणतात, एका जनार्दनी संत त्रिलोक्यात मुकुटमणी. शांती ब्रह्मनाथ बाबा पैठणचे मालक सांगतात, या विश्वात त्रिभुवनात सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर ती संत आहेत. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन विठाला. माणसं या पुढे असे कॅमेऱ्याच्या तिथं बसा ना, तिथं आता कोण येणार नाही त्या रस्त्यानं या. आणि कोणी VIP आले तर आपल्याला काय देत असते ते. आपला VIP पंढरपुरात बसलाय. हे बाकीचे VIP लोणचा सारखे वापरले पाहिजे. विठाला विठाला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचे आपल्याला नमूद केले. छान साऊंड सिस्टीम आहे. दादू थोडा मोठा करा आवाज, देव तुमचं चांगलं करेल. मोठ्या सात्विक सदाचारी पुण्यशील पावन भावयुक्त अंतकरणाने चालत असलेला हा ज्ञानयज्ञ. नामाचा यज्ञ आणि अन्नदानाचा यज्ञ. ज्ञानाचा असू द्या. हल्ली आमच्याकडे किती ज्ञान असेल ह्याचा काही मेळ नाही, पण नाम मात्र. कीर्तनात विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी. विना दिवसभर जो घेणार आहे तोही रामकृष्ण हरी. फक्त त्यानं इना घेतल्यावर तंबाखू चोळून उभ्यानं. इतकी शिस्त पाळली पाहिजे म्हणजे नाम घडायले. अखंड हरिनाम त्यालाच म्हणतात. आणि अन्नदान. रोजची रोज नित्य लोकांच्या पंगती आहेत. भगवंताच्या नावानं प्रसाद होतोय. असा दिव्य चालत असलेला ज्ञानयज्ञ. रायपूर ग्रामस्थांच्या वतीनं गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील माणिकराव, सगळ्यांना धन्यवाद. कारण सगळ्यांची नावं तर पाठ नसतील. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. एवढं मोठं वैभव, तुम्हाला पुन्हा पुन्हा धन्यवाद. मी काही जास्त चोंबाळीत नसतो आणि गरज नाही मला चोंबाळायची, पण मला एक आनंद वाटला. गावातल्या लोकवर्गणीतून तुम्ही इतका मोठा सभामंडप केलाय. परिसरातल्या 25 गावांनी तुमचा आदर्श घ्यावा इतकं मोठं टोकाचं काम तुम्ही केलंय. मला आवडतंय. तुम्ही जगातला कोणता जरी महाराज आणला आणि त्याला किती रुपये जरी खर्चिले तर तुमच्या गावाला विमान नाही त्याला नाही. हा तर निसर्गाचा नियमच आहे. म्हणून त्यालाही विमान नाही, त्यानं कीर्तन केल्यामुळं तुम्हाला नाही. हो, असा महाराज आतापर्यंत तुम्हाला भेटलाच नसेल. तुम्हाला लग्न केलेला नाही, लग्न न केलेला नाही, कोणीच नाही. पण हे जे काम आहे तुम्ही श्रद्धेनं सगळ्या गावकरी मंडळीनं एकवटून एवढा मोठा सभामंडप केला. राजे हो, पैशावाली माणसं कुठेही लग्न करतील, पण गावातल्या गोरगरिबाच्या पोरीचं त्याच्यात जर लग्न लागलं तर पंढरपूरच्या 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतंय. इतकं मोठं गोडसं काम तुम्ही लोकवर्गणीतून केलंय. म्हणून तुमच्या त्या कार्याला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला. पंक्तीवाली असतील ज्यांनी हार घातला त्या पंक्तीवाल्यांना कोटी कोटी धन्यवाद. मागच्या 2 वर्षापूर्वी सुद्धा, मागच्या वर्षी सुद्धा माणिकरावचा जास्त आग्रह होता. बबलूनही 2-4 वेळेस फोन केला मला भेटायला यायला. यावर्षी हट्टच धरला आणि
मलाही मागं पुढं करायला योग आला, नाहीतर मी टाळतच नाही कोणाची, कधीच नाही. 27.5 वर्षात अजून कोणी म्हणायचं नाही. माझ्या जीवनात एकाच ठिकाणी मला न विचारता चूक केली 27 वर्षात, आत्तापर्यंत नाही. ती पण मला न विचारता त्या लोकांनी नाव टाकलं. 27 वर्षात महाराष्ट्रात कोणी म्हणायचंच नाही गिरगावकरांना नाही, करत नाही चूक ती. खूप आग्रह केला, माणिकराव तुम्ही, मलाही येण्याचा योग आला आणि आनंद वाटला. इतक्या प्रसन्नपणाने तरुण मंडळ रायपूरमधली एवढ्या श्रद्धेनं एवढा मोठा ज्ञानयज्ञ करतात. या सर्व तरुण मंडळीला सुद्धा धन्यवाद. विडाला विडाला कमी वय जरी असेल, शरीर जरी बारीक असेल, जाधव मृदंग क्षेत्रात नाव मोठे राजा तुझं. जाधवच ना, कृष्णा फार सुंदर वाजवतो. कृष्णालाही धन्यवाद. हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज असतील, हरिभक्तीपरायण सुंदर महाराज असतील, हरिभक्तीपरायण माऊली महाराज असतील, हरिभक्तीपरायण नामदेव महाराज असतील, हरिभक्तीपरायण मला वाटते खरात महाराज असतील, पुन्हा सर्जेराव महाराज असतील, पंजाबराव महाराज. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्व वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. चोपदार आदी करून सर्वांना साऊंड सिस्टीमवाले तुम्हालाही धन्यवाद. विडाला ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. चारवाक नावाचा एक हरामखोर व्यक्ती उठला. बडवा आहे तो, नालायक आहे, बुजदिल आहे, हरामखोर आहे. कोणाला म्हणायचं चारवाक? आपल्याच जन्माला येतात, आपल्या सोबत राहतात, आपल्यासारखी कपडे घालतात, आपल्यासारखं वर्तन करतात आणि आपल्याच लोकांची वाभाडे काढतात. या हरामखोरांना चारवाक म्हणतात. चारवाक नावाची एक विशिष्ट अशी ती वर्गच पडलेला आहे. असा एक चारवाक व्यक्ती उठला आणि तो श्रुतीकडे गेलेला आहे. श्रुती कोण माहिती आहे तुम्हाला? जगातलं श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकारच नव्हतं. या विश्वातली सर्वात मोठं पत्रकार कोण असेल तर श्रुती आहे. आणि या श्रुतीकडे तो चारवाक गेला आणि त्या चारवाकाने आपलं म्हणणं मांडलं, हे श्रुती माते, ह्या संतांचं देवाकडे कर्ज कसं ग? असं पैठणचे मालक म्हणतात. श्रुती मातेनं सांगितलं, चारवाका तू पैठणला विचारायला जातोस का? जा ना पैठणला विचारायला. पण महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पुढे उभा राहिला. चारवाकाची काय माय व्याली? इतकी सामान्य गोष्ट आहे नाथबाबांच्या पुढे जाऊन विचारायला. भारतरीक 36 वर्ष जगाचा बाप त्यांचे धोत्र धुवायला तिथं होता. आपण लाखोनं संपत्ती कमवून कधी कधी आपल्या सुना आपले कपडे धुवायला त्याच्या हाताली वेल्डिंग होती. जगात आशा बिनलाच्या सुना खूप आहेत ना. सासऱ्याची संपत्ती हिसकून घेऊन सासू सासऱ्याची सेवा करा वाटत नाही. अशा पण बिनलाच्या खूप आहेत ना. विडाला विडाला महाराज, मायबापाची संपत्ती हिसकून घेऊन त्या मायबापाची सेवा न करणारी अशी हरामखोर मुलं सुद्धा भरपूर आहेत ना. खूप सापडतात, खूप सापडतात. महाराज, तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो विश्वाचा बाप 36 वर्ष धोत्र धुवायला एकनाथ महाराजांकडं काय? आणि एवढ्या मोठ्या पुरुषार्थी व्यक्तीकडं चारवाक जाईल काय? त्याची माय व्याली. श्रुतीला प्रश्न केला, माते माझा प्रश्न आहे ग, तू नाथांना विचारू नये. पण श्रुतीनं ठरवलं आपण नाथांना कसं विचारावं. मोठी व्यक्ती आहे, एक आदरयुक्त भाव असतो. माझ्या लहानपणी पूर्वीच्या काळात माणसं बिड्या वडत नव्हते असा विषय नाही, पण मोठ्यांच्या समोर वडत नव्हते. ही एक आदरयुक्त भीती होती माझ्या मनात. तंबाखू खात होती माणसं, पण मोठ्या माणसांच्या देखता तंबाखूला चुना लावत नव्हती. आता मोठ्यांनाच विचारते चुना आहे का? महाराज, पैशाचा काळ वाढला पण आदरयुक्तची भीती होती. जो भाव आहे, जो श्रद्धा आहे, हा मात्र संपून गेलाय. आपली फक्त लांबी रुंदी वाढली, खोली नाही. विठाला काय कर्ज असल? चारवाक स्वतः श्रुती मातेला म्हणतो, श्रुती माते, ही सर्व संत पंढरपुरातल्या मालकाचं भजन करून 2 टायमाच्या भाकरी खाते, तर हे त्यांना काय देऊ शकते? सगळी कर्ज पैशाची नसतात, सगळी कर्ज पैशाची नसतात. 6वी पर्यंत एक मुलगा शिकला,
7वीला त्याच्या बरोबरच्या सगळ्या मुलांनी शाळेत ॲडमिशन घेतलं. प्रवेश पत्रिका हातात आली आणि एकमेकाला दाखवत होते, मी प्रवेश घेतला 7वीत, मी प्रवेश घेतला 7वीत. पण मंदिराच्या एका ओट्यावर बसलेला एक मुलगा मात्र नुसतं त्यांचं ऐकत होता. कर्ज कशाचं असतं बघा, लक्षात घ्या. सगळी कर्ज पैशाचीच असतात असं नाही. काही ऋणानुबंधाची कर्ज आहेत, काही चांगलं काम केल्याची कर्ज आहेत. असं कर्ज देवांच्या डोक्यावर संतांचं आहे. आणि तो मुलगा घरी आला आणि आईला सांगितला, या तर सगळे जण 7वीत गेले ग, माझा काय विषय. बाळा, तुमचे बाबा गेलेत रे. तुम्हा ते ना तिघ्या लेकरांना 2 टायमाच्या भाकरी आणि अंगाचे कपडे, याच्या व्यतिरिक्त मी काही करू शकत नाही. मी नाही शाळेत काढू शकत. ठीक आहे आई. मुलगाही 7वीत होता तसा. बघता बघता गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीनं शाळा चालू असताना त्याला दारात बसलेलं पाहिलं. का रे, आज तू घरी आहेस? काही नाही दादा, मला असं वाटते कोणाची तरी 2-4 जनावरं वळावी, त्याचा जो मोबदला भेटेल आईला संसारात त्याची मदत होईल. का रे, तू आता 7वीला जायला पाहिजे होतं, तू का जात नाही? दादा, आमच्याकडे वह्या पुस्तकासाठी पैसे नाहीत. ती व्यक्ती तशी शाळेत गेली आणि शाळेत गुरुजींना विचारलं, किती रुपये लागतील? 100-125 रुपये लागतील. काळ जुना होता आणि 100-125 रुपयाची पुस्तकं तालुक्याहून आणली आणि त्या मुलाला सांगितलं, आता तू शाळेत ॲडमिशन घे. अप्पू शेठ, आता तो मुलगा नायब तहसीलदार आहे. तो मुलगा नायब तहसीलदार. एका श्रीमंत माणसाने मुलगी दिली. मी साक्षीदार आहे त्या लग्नाचा. हुंडा मागितला नाही, पण सासरा एवढा श्रीमंत होता बबलू, इतका श्रीमंत सासरा होता की ज्याने 101 तोळा सोनं जावायला देऊन टाकलं. वाकडेकर 101 तोळा सोनं जावायला दिलं लग्नामध्ये. लग्न आटपलं. 1-2 दिवसाच्या नंतर खिन्न सोफ्यावर बसल्याच्या नंतर गालाला हात लावला आणि पत्नीने विचारलं, का हो असे का बसलात? काही नाही, हे तुझ्या बाबानं जेवढं सोनं दिलंय का तेवढं दादांना नेऊन द्यायचे. काय बोलतं, तुमचं आणि त्यांचा काय संबंध आहे? ते तुमच्या भावकीतले आहेत का? नाही. तुमचा काही सोयीर संबंध आहे का? काही नाही. आमचं आणि त्यांचं देणं घेणं सुद्धा नाही. मग हे एवढं 101 तोळा सोनं माझ्या बाबानं किती श्रद्धेनं तुम्हाला दिलंय? त्यानं सांगितलं, तुला एक बोलू का? तुझ्या बाबानं मला 101 तोळा सोनं न मागता का दिलं? तुम्ही नायब तहसीलदार आहात म्हणून. त्यांच्या मुलीवर तुम्ही जीवापाड प्रेम करताल आणि मुलीसाठी तुम्हाला, आणि मी जर नायब तहसीलदार नसतो तर माझ्या बाबानं तुम्हाला कशाला दिलं असतं? बायको बोलते, रवी, माझ्या बाबानं तुमच्यासोबत लग्न केलं नसतं माझं. डोळे पाण्याने ढबढबले आणि पत्नीला सांगितलं, प्रिये, 101 तोळा सोनं देण्याची लायकी माझ्यात आली ना, त्या दादांमुळे आली. त्यांनी 125 रुपयाची पुस्तकं दिल्यामुळं मी 8व्या वर्गात प्रवेश केला. त्यांनी जर 125 रुपये माझ्यासाठी खर्चिले नसते तर मी नायब तहसीलदार झालो नसतो ग. 125 रुपये कर्ज असतं का? पण 125 रुपयामुळं एका तालुक्याचा मालक होतोय. महाराज, कर्ज आहे कर्ज. 101 तोळा सोनं काय त्या पुढं? अशी काही कर्ज असतात. विश्वाच्या मालकावर ही संतांचं कर्ज आहे. एक सोपा पुरावा आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज ही जर जन्माला आली नसती तर आपल्याला विठ्ठल कळाला नसता. पंढरीतला मालक, आपल्याला काशीतले मालक भगवान शिवजी कळाले नसते. याच्या पलीकडे सांगू का? महाराज, विश्वाला देव कळण्यासाठी विश्वाला देव दाखवणं गरजेचं होता. आणि देवाला जर मोठं घेऊन केलं असेल तर संतांनी केलंय. आमोचिया भावे तुझा देवपणा, आमुचिया
तुझं देवपण हे का विसरून राहिलासे. देवा, आम्ही जर तुझा प्रचार केला नसता तर तू देव कसा राहिला असता. कुळीची हे कुळ यांनी जर अवतार नसता घेतला, जन्माला नसती आली ना, तर देव तर लोकांना कळालाच नसता. तुमच्या नादी आणि माझ्यात आणि उसातल्या डुकरात तिला इतका फरक राहिला नसता. आपण माणसं म्हणून जगतो, ही ज्ञानोबा तुकोबारायची आपल्यावरची कृपा आहे. कर्ज काय असतं माहिती आहे का? आमदाराचा, खासदाराचा, मंत्र्याचा देव कोण असतो माहिती आहे? ते एकटंच जर प्रचाराला निघले तर भूतीचारीन का त्याला? कोण देव असते त्याचा? महाराज त्याच्यासाठी जीवाचं रान करून दाराला जाऊ जाऊ समोरच्या व्यक्तीला त्या समोरच्या व्यक्तीचं वर्णन करून सांगणं आणि अमक्या अमक्याला मतदान करा म्हणणारे हे कार्यकर्ते त्या पुढाऱ्याचे देव असतात. ते कार्यकर्ते त्याचे देव असतात. आता तो कितपत मानतोय हे त्याच्या मनाचा मोठेपणा. पण हे जे खुर्चीवर बसलेली पुढारी असतात का, यांचा देव पंढरपुरातला नाही. यांचा देव जीवाचं रान करून चपला उघडूस तरी यांच्या पाठीमाग यांचा प्रचार करणारे यांचे देव असतात. तसे विटेवरच्या मालकाचा देव कोण आहे? ते यांचा प्रचार करणारी संत आहेत. विठाला महाराज विश्वाच्या बापाला मोठं करणारी संत आहेत, म्हणून हे त्यांचं कर्ज आहे. तुम्ही मला आशीर्वाद देत राहा, मी बोलण्याचा प्रयत्न करेल. एक अर्जुन नावाची व्यक्ती द्वापार युगात फार मोठी होऊन गेली. तुम्ही भागवतात ऐकलं असेल अर्जुनाचं नाव. मोठी व्यक्ती, फार मोठी व्यक्ती. महाराज अर्जुनाने एवढं भजन करावं, एवढं भजन करावं, मला असं वाटत नाही अर्जुनाची बरोबरी आपण कोणी करत असू. नाही, अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनांची अंगावरची रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायचे. तर आपण आपलं तोंड कधी कधी भजन म्हणते, सतत कसं म्हणणार? वय रणजित काका, तंबाखू खाताना कसं इठ्ठल इठ्ठल म्हणता येईल? बिडी वाढताना, कारण बिडी वाढताना तर दोन्ही कामं, नाकातून धुपण तोंडातून धुपण, कसं कसं इठ्ठल इठ्ठल कसं म्हणता येईल? ऐका नाही. बरं जाऊ द्या, तुमची गोष्ट जाऊ द्या, आमच्यानं तरी लाजा सांभाळायला पाहिजे. विठाला असं तुमचं एखाद्या वेळेस तुमच्या कोण पाया पडेल काही विषय नाही. कृष्ण तुझं वय कोणी विचारित नाही, मृदंगाचार्य म्हणून तुझ्या पाया पडतात. याचा अर्थ असा नाही कृष्ण लोकांच्या गोळ्या संपल्यात. नाही, आपण मर्यादा सांभाळायला पाहिजे. मृदंगाचार्य असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, या लोकांनी तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट नाही वडायला पाहिजे. का? ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आमच्या पाया पडती. नाही तर आम्हाला कोणी विचारलं असतं. आम्हाला फक्त विटेवरच्या मालकामुळे किंमत आहे. तुम्हाला एक माहिती आहे का? आपट्याचा पाला शेळ्या खात्यात, सौंदडीचा पाला शेळ्या मेंढ्या खात्यात. पण या आपट्यासाठी दसरा देव बनला. सौंदड आपटा रान चारा, हे तो दसऱ्याचा तुरा. महाराज शेळ्या मेंढ्या ज्या आपट्याचा आणि सौंदडीचा पाला खात्यात, पण त्याच सौंदडीला ना आपट्याला दसऱ्याच्या दिवशी शिरपेज म्हणून खोसल्या जाते. ह्या दसऱ्याची कृपा आहे त्या आपट्यावर. तशी आपल्यावर कृपा एरवी तरी पुशे कोण, एका देवासाठी मान. ज्ञानोबा तुकोबा जर आपल्यातून काढे कृष्ण, तर आपल्याला उसाची मुळी उचलती का? तुला तर शक्यच नाही. मला उचलन पण मला घाम निघन. तुला तर शक्यच नाही. मी उचलीन पण माझ्या चौकून घाम निघन. म्हणजे दोघं सारखे, तुला न उचलू नाही सारखा आणि मला उचलू नाही सारखा. लोकांचे कशाला वाबाडे करायचे आपण?
आहे का नाही? आपल्याला किंमत फक्त आहे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे म्हणून आपण नियम सांभाळायचे. विठाला त्या माणिकचा मेहना आल्यावर दिवे लावायचे नाही इतके, आहे का नाही रवी? तू बी सासरवाडीत येत असेल, तुला लावते कधी इतके? अरे कोण गिरगावचा बाळू पाकिट घेऊन जाणार आहे तरी त्याच्यासाठी दिवे, त्याच्यासाठी रांगोळी, इतकी किंमत आहे कृष्ण आपली. विडाला अर्जुन नावाची व्यक्ती रामेश्वर व रोम कृष्ण कृष्ण म्हणायचे. काय साधना असेल महाराजा लोकांची. झोपी गेल्याच्या नंतर ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणतात त्या अर्जुनासाठी पंढरपुरातला मालक पागल झाला, वेडा झालाय. दादा आवाज कोपे तरी निवांत साहे, रुजे रुसे तरी बुजावीत जाय. रागावला अर्जुन, देव मान खाली घालीत होता. कोण माहिती? जगाचा बाप, देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, तुझी या कृपेने वेदाशी बोलणे, या सर्व विश्वाचा बाप आहे. पण अर्जुन रागावला की खाली मान घालायचा. हारुषे तरी बुजावीत जाय. जर कधी अर्जुन रुसले ना, रुस्तुम बुवा देवाचा हे करायचा, अर्जुना नका न रागाव माझ्यावर, अर्जुना नका न रुसू. इतकं प्रेम. नवल पिसे लागले पार्थाची देवा. पिसा म्हणजे वेडा. महादेव मामा देव पागल झाला अर्जुना करता. का? ज्याच्या अंगावरची रोम कृष्ण कृष्ण म्हणतो. महाराजा कुटुंबातल्या लोकांसाठी पंढरपुरातल्या मालकाने स्वतःच्या संसाराची राख केली आणि पांडवांना स्वराज्य देऊन टाकलं. इंद्रप्रस्थाचं, हस्तिनापूरचं स्वराज्य देऊन टाकलं. किती किती काय उपकार होते, काय कर्ज होते या कुटुंबाचं. अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या? पण अर्जुनाच्या डोक्याचे केस जर खाली पडले ना पंजाब बुवा, तर खाली पडल्याच्या नंतर अर्जुनाच्या डोक्यावरचा केस कृष्ण कृष्ण म्हणत नव्हता. पण या घराला लाभलेली बाई किती पवित्र होती पहा. तिचं नाव आहे द्रौपदी. द्रौपदीच्या डोक्याचा केस खाली पडल्याच्या नंतर तो कृष्ण कृष्ण म्हणायचा. काय जीवन असेल या लोकांचं. महाराज शरीर किती नामी बनलं असेल, शरीर किती परमार्थिक झालं असेल, ते किती देवमय शरीर झालं असेल की ज्या शरीराला संग केलेला निर्जीव केस खाली पडला तरी ते कृष्ण कृष्ण म्हणायचा. द्रौपदीचं नख कापून जरी खाली टाकलं तर त्या नखाचं टोक कृष्ण कृष्ण म्हणायचं. त्यात त्या द्रौपदीचं शरीर किती नामी बनलं असेल कल्पना करा. याच्याकरता देवाला लोक आवडतात. आम्ही आवडत का नाहीत? आम्ही त्या लायकीचे नाहीत. विठाला विराट राजाच्या घरी पांडव नष्टचर्य करता गेले. नामदेव नष्टचर्या श्रीमद भागवतातला शब्द आहे. नष्टचर्या. नष्टचर्या म्हणजे काय? एखाद्या मोठ्या माणसानं एखादं खालच्या दर्जाचं काम केलं, लोक म्हणले काय बेकार चोटपणा चालला रे याचा. आता पवार माणूस काय बेकार चोट, काय हिडपट माणूस आहे, काय नष्ट माणूस आहे, काय कळतं की याला? काय समर्थाची कांता कोरांना मागे, राजाच्या बायकोनं कुचतकोर भाकरी मागणं. राजियाची कांता काय भेट मागे, राजियाची कांता काय भेट मागे, राजियाची कांता काय भेट मागे, राजियाची कांता काय भेट मागे.
बायकोच जोगव्याला येईल. कुलदैवत देवी असेल, कुलदैवत खंडेराय असेल तर जोगवा मागल, वारी मागल. पण मला भाकरी नाही, सत्कर भाकरी द्या. काय काय बायकाला चाट्याक याचं तसं जा पाहिलं. कसं नष्टचर्या म्हणायच्याला. नष्ट पांडव हे विराट राजाच्या घरी नष्टचर्य. पहा काय काय दखल पहा, का नष्टचर्या. विश्वातला प्रत्येक जर पुरुष पाहला, तरुणांनी ऐका, विश्वातला प्रत्येक जर पुरुष पाहला तर माणसाच्या छातीवर खोटे का होत नाही, स्तन आहेत. अर्जुनाला नव्हते, म्हणून अर्जुन नराच्या यादीत आहे. देव सुद्धा नराच्या यादीत नाही, देव नारायणाच्या यादीत बबलो. अर्जुन नर आहे, खोटे का होत नाही, वक्षस्थळावर चट्टे नव्हते. आणि एवढा मोठा पुरुषार्थी कृष्ण अर्जुन, पण पांढरी साडी नेसून, डोक्याला केस लावून, पायात घुंगरं बांधून कथक नृत्य शिकावं लागलं. काय वाटत असेल महाराज. ज्याच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणतात, हा पुरुषार्थ सोडून द्या. संग्रामे हरुजिंतीला भगवान शिवजीनं पाठ थापटावा, एवढा मोठा पुरुषार्थ. गंधर्वाचा पवाडा करावा, एवढा मोठा पुरुषार्थ. आणि त्या अर्जुनाला पांढरी साडी नेसावं लागते. अज्ञातवास आहे. कंक कोणाला म्हणतात माहिती तुम्हाला? तुम्हाला आपली भाषा कळत नाही, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. तुम्हाला ती दुसरी कळते, चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस, सीए. आपल्या भारत देशाची पवित्र भाषा, अभिजात भाषा कंक म्हणजे चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस, सीए. महाराज ज्याच्या रथाचे चाक जमिनीवर घासू नये म्हणून पृथ्वी प्रेम करत होती, इतका सत्यवादी राजा, त्याला कोणाच्या तरी घरचा हिसाब मुनिमकी करावं लागली. काय नष्टचर्या आहे. याच्या पलीकडे सांगू, पाय आपटिल्याच्या नंतर 2.5-3 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. काय शक्ती असेल भीमाची. आणि त्याला शिरा हटावं लागतोय. बल्लवा भयस्थितायाम पाकाम निष्पत्ती जायते नाम येन नष्टचर्या व्यवस्थितो विराटांगी हती जायू. पाक म्हणजे स्वयंपाक. पाय आपटिल्याच्या नंतर झाड उभं राहत नाही 2.5 किलोमीटर पर्यंत. कोराडीचा संबंधच नाही. पृथ्वी सुद्धा थरथर करत होती. 9,000 नागाचं बळ. त्याला शिरा हटावं लागते, वर्णाला फोडण्या द्यावं लागतात. नष्टचर्या. याच्या पलीकडे आश्वानी वृषभ पारखी नकुलानी सहदेव गुरखी होऊन गायीच्या मागे येतं. कोण द्रौपदी?